वैभवसाठी कुर्ता पायजामा घ्यायसाठी. हा एक नंबर. 28 तारीख. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये असंच आम्ही पत्रिका द्यायला फिरणार आहे. मी परत अमरावती चाललो पत्रिका द्यायला, ठीक आहे, वाटायला. आणि टाईमपास खूप होणार आहे, तर शॉर्टमध्ये एकदम स्पीडमध्ये दाखवणार मी तुम्हाला. तर आता सुरू करूया. मम्मी नाश्ता केला, नाश्ता करतो आता. तर गाईज आता जेवणाला रस, मटकीची उसळ आणि पोळी. तर गाईज मस्तपणे आता आंघोळ झाली, जेवण केलं. पप्पा कपडे शोधत आहेत आपले, जे काही दिसत नाही आहे, कारण की आता आम्ही चाललो पत्रिका वाटायला. तर गाईज आता चाललो आम्ही गायवाड्यात. दादाने गायची लय पट्टे, दादाच म्हटलं ना ते गाय ते गाय. आता हे ऐकून नाली ते वेगळी गोष्ट आहे म्हणा. काय झालं बे तुला? एकाच गायच लावती. हा आहे ना, हा हिचा बच्चा या गायचा. आता काहीच बसतो गाडीत. काहीच निघाला होता पत्रिका वाटायला अमरावती भातकुली मार्गे चाललो होता आम्ही, पप्पा मी आहे. आज ड्रायव्हर तर दररोज ड्रायव्हर चेंज होत राहतात, काऊन की मध्ये जातात ऑफिस आहे म्हणून आज बघलाय. चाललो आता मस्त भातकुली रस्त्यानं शेतातून. गाई झालं आता पहिल्या गाई जसं माझ्या घरी पण होतं सेम, फक्त इथं मोर काढले होते आणि एबीच्या जागेवर NS लिहिलं होतं. तर गाईस काल मावशीच्या सासरी आलो, तर आज मावशीच्या घरी आलो. तुम्ही सरळ इकडून आले, हे दोन क्रॉस मध्ये आहेत ना, या बिल्डिंग गाईस कूलर लावला मावशीनं. हो ते रो हाऊस आहेत नाही तर गाईस मावशीने दिला आपल्याला चॉकलेट. हा मरता कोण. तर गाईस आता खाली आलो, दादा गाडी काढत आहे. मस्त अपार्टमेंट आहे गाईस, लॉन विन आहे, मंदिर आहे तिथे. इथे खेळण्याची प्लेस आहे. इथं एक हे हॉल आहे, म्हणजे काही पण तुम्हाला प्रोग्राम छोटासा करायचा असणार तर. आणि मावशीचा फ्लॅट इकडे नाही आहे. हे आहेत मावशीचे फ्लॅट 1, 2, 3, 4, 5 सगळं टॉप फ्लोअरवर आहे मावशीचा फ्लॅट. खायचं फटाक. तर गाईज आता आम्ही आलो वैभवसाठी कुर्ता पायजामा घ्यायसाठी. गाईज इथं पुरं ब्लेझरची लाईन लागली आहे. आता इकडे चाललो कुर्त्याच्या सेक्शनमध्ये. तयारी करून आली आम्ही. वैभवदा तो चांगला दिसत, हा ट्राय करून पहा ब्ल्यू वाला. हा एक नंबर. 28 तारीख. एक नंबर दिख रहा तो अभी 28 तारीख आहे. एक नंबर दिख रहा. गाईज आला होता टायटन स्टोर मध्ये. तर गाईज आता आलो टायटन स्टोर मध्ये वॉच बघायला दादासाठी. टायटन स्टोर मध्ये आलो, एकदम एक्सपेन्सिव्ह. दादाला वॉच घ्यायची घडी म्हणते, मी तर बघत आहे. दादाला वॉच बघायची आहे, तर आलो आता टायटन स्टोर मध्ये. ट्रेंडमध्ये आहे हे. दादाला आवडते. तर गाईस आता पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला तेव्हा आम्ही रस्त्यात आता घरी चाललो, फ्लॅटवर चाललो. पहिले कपडे बिपडे घेतो मग आलो. तर गाईस मी गाडीत एकटाच आहे, कोणीच नाही आहे. मी एकटा आहे, सगळे जण गेले वाल्मिकी वानखेडेच्या घरी.
वाल्मिकीराव वानखेडेच्या घरी गेले सर्वजण. कोण आणि मी कोण नाही गेलो, कोण किती तरी जाळाच्या जाळा रॉट व्हीलर आहे. साला आला बरोबर माझ्या अंगावर भुकला. म्हटलं माझी नाही, माझी एवढी फाटरली होती ना. ते हे गेट आहे ना, हे गेटाच्या ह्या इथपर्यंत कुठपर्यंत, हां इथपर्यंत मुंडी आली ती त्याची. माया पण काय दुश्मनी असं आला त्याची काय माहीत. पप्पा वैभदा हिंमत करून गेले अंदर, पण मी नाही गेलो. तर गाईज घरी आलो ना, आता खात्या आंबा जरासा मस्त. मला भूक लागली होती. गाईज आता मी आहे वैभदाचा फ्लॅटचं एवढं सारं सामान टाकलं गाईज. मला बसायला जागा नाही, एवढी बसायला जागा. आणि आता एवढे सारे सामान आहे इथे. आहे मागं डिक्कीच आहे गाईज. हे एवढं सारं सामान आता न्यायला लागते आम्हाला. तुला रामाचं वरदान. गाईज आता भेळ घेतली आम्ही खाण्यासाठी. बोला जय जय हनुमान बोला जय जय हनुमान. तर गाईज आलो आता जास्वंदाच्या झाडात. जास्वंदाचं झाड नाही, बिल्डिंग आहे जास्वंद नावाची. तर ते त्याच्यात आलो. शौर्याच्या पप्पाला पत्रिका द्यायची आहे. कॅमेरा पुसला गाईज. पत्रिकाच राहिली गाईज. तर गाईज आम्ही चुकीच्या नंबरमध्ये आलो. कमळमध्ये जरा तिथं गाईज नेट्स आहेत मस्त. बघा गाईज हे नेट्स आहेत मस्त. झाडं आहेत. तुम्ही कुठं चालले? चल ना कमळमध्ये गाईज. बघा गाईज मस्त बिल्डिंग आहे. इथं गार्डन आहे. तिथं बसलेलं आहे मस्त आहे. इकडे हे आहे. दादा उतरला आता. मी थोडं तिथं बसतो, दादासोबत जातो. बघा गाईज सुंदरता. गाईज आता आलो गजाननधाममध्ये दर्शन करायला. हे काय फोटो सेशन. गाईज कृष्ण आहे, सुदामा आहे. पप्पाला काढला ती गजानन महाराज आहेत काय. हा बघा गाईज बोक्या. पावन करण्या अवघे त्रिभुवन शेगावीचा योगी गजानन. गाईज हे फुलं बघा गाईज तुम्ही. याला पानं नसतात गाईज, फक्त पानं काही ठिकाणं असतात. म्हणजे जे झाडाच्या फांद्या आहेत ना, जे तिथं फळं येतात फुलं येतात तिथं काहीच हे नसते. काय म्हणतात तर पानं गाईज. तर गाईज अक्काच्या घरी आला होता. भेळ खाता मस्त. तर गाईज आणली अक्कान थंडी थंडी आईस्क्रीम. तर गाईज निघालो आता अक्काच्या घरून. इथं लावा लागते पाठी. बाय बाय बाय. चल ना पुढे. तर गाईस पवन दादाचं सामान नाही दिलं. काय गाईस पप्पा दूध विसरले. पप्पाची गलती. आपण घड्याळ पाहायला गेलो. हा तुम्हाला म्हटलं नव्हतं का दादानं दूध घ्या म्हणून. दूध मग काय दही म्हटलं काय. हो घायल झालं ना. सर्वांच्याच घरी गेलो. बरं झालं मी गेलो. हो ना बरं झालं गेलो, नाहीतर मला म्हणजे करमलंच नसतं. हे बघ पहिल्या घरी गेलो. पहिल्या घरी शरबत भेटलं. दुसऱ्या घरी आईस्क्रीम भेटली. 3 घरी शरबत भेटलं. 2 घरी आईस्क्रीम भेटली. गाईज हे सध्या आमचं सामान इथं आलं आहे. अर्ध तर इकडे आहे, अर्ध इकडे आहे. तर गाईज पवन दादाच्या केळवणाची तयारी होऊन आली. पवन दादा तर आज केळवण आहे. आज म्हणजे तर लग्न जेव्हापासून जुळलं तेव्हापासून केळवण. तर गाईज नवरदेव आला. ताट मस्त एकदम. वरण आहे, भाजी आहे, हे भजे वरण सगळंच आहे. गुलाबजामुन. नवरदेव आला गाईज. तर गाईज जेवण झालं आता.
तर आता मॉपर आलं तर मयूर दादाचं. तर आता काही नाही, व्लॉग आता बस झाला असेल तर ठीक आहे. आता मी एंड करतो व्लॉगला आणि एडिट करतो, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर भेटूया तर पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर बघा गाईज, गुलाबजामुन केले आताच वेळेवर केले म्हणा, ते वेगळी गोष्ट आहे. ते पापड तळले इथं